स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर की जयंती के अवसर पर आज नागपुर स्थित सावरकर प्रतिमा स्थल पर अभिवादन कार्यक्रम आयोजित किया गया था। इस दौरान मान्यवरों ने वीर सावरकर की पूर्णाकृति प्रतिमा पर माल्यार्पण कर उन्हें विनम्र अभिवादन किया। कार्यक्रम में महानगर पालिका की उप महापौर लीला हाथीबेड़ सहित भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं पदाधिकारी उपस्थित रहे। सभी ने वीर सावरकर के राष्ट्र सेवा, त्याग और देशभक्ति के योगदान को स्मरण करते हुए उनके विचारों को प्रेरणादायी बताया। इस अवसर पर उपस्थित कार्यकर्ताओं एवं नागरिकों ने भी वीर सावरकर को श्रद्धांजलि अर्पित कर उनके आदर्शों पर चलने का संकल्प लिया। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज 143वी जयंती आज या ठिकाणी साजरी होते। संपूर्ण भारताला ज्यांनी हिंदू राष्ट्र बनवायचं असं स्वप्न मनात आणलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी देशामध्ये एक प्रकारची चळवळ चालवली, क्रांती केली। फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर इंग्लंडमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी देशसेवा केली। तिथून सुद्धा देशामध्ये तरुण क्रांतिकारकांना तयार केलं। तिथून सुद्धा देशातनं त्यांनी चांगले चांगले निरोप पाठवले की जेणेकरून भारताला स्वातंत्र्य मिळेल। आणि ज्यानंतर मग ज्यावेळेस त्यांना 2 काळ्या पाणी म्हणजे 2 वेळा जन्मठेपेची सजा झाली, त्याच्यानंतरही ते थांबले नाही। ते अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये राहून सुद्धा त्यांनी कवितेच्या माध्यमातून त्यानंतर त्यांनी एक जोरदार पुस्तक लिहिलं होतं 1857चा समर, आणि त्या पुस्तकामुळेच त्यांना अरेस्ट करण्यात आली होती आणि त्या पुस्तकामुळे संपूर्ण भारतामध्ये एक चळवळ निर्माण झाली। म्हणजे जे भारताला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यांनी देशभक्ती निर्माण केली त्यांनी, आणि त्यांचे जे विचार आहे, त्यांचे जे लिखाण आहे ते आजही रिलिव्हंट आहे। आजही भारताला त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे। भारतामध्ये आज जे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे AI आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, त्याच्यामुळे तर त्यांना देशभक्ती, देश काय आहे, देव काय आहे, धर्म काय आहे, त्यांची जी व्याप्ती होती धर्माची, हिंदू धर्म म्हणजे भारतीय धर्म, जो भारतीय स्वतःला समजतो तो हिंदू धर्मीय आहे अशी त्यांचं म्हणणं होतं। आणि त्याप्रमाणे आज त्यांचं जे थॉट्स आहेत ते रिलिव्हंट आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा या गोष्टींना चालना मिळाली पाहिजे। जास्तीत जास्त ठिकाणी सावरकर जयंती ही व्हायला पाहिजे, साजरी व्हायला पाहिजे। तरुणांना याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे। आपण सर्व आपले सगळ्या श्रोत्यांना आज सावरकर जयंतींच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद।